हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे. हे आत्ताच ऑफिसला गेले आणि मग म्हटलं चला आत्ता आहे ना आपण आपल्या कामांना सुरुवात करूया. तर सर्वात आधी नाही ते मी कपडे धुवून घेते, भांडे घासायचे आहे आणि एक भाजी बनवायची आहे. पण कपडे ना बरेच वेळ झाले होते, निरमामध्ये भिजत ठेवले होते. तर मग म्हटलं आधी कपडे धुवून आणि वाळत घालून देते. आणि मग कपड्यांचं काम झालं ना का बाकीचं असं काम झाल्यासारखं वाटतं. नाही तर कपडे असले ना ते किती थोडे का कपडे असो पण मग ते एक काम असल्यासारखं वाटतं आहे. तर मला ना कपडे अशा हाताने धुतलेले आवडतात. मशीनपेक्षाही मला हाताने धुतलेले कपडे आवडतात. मशीनने ना कपडे किती तुम्ही काहीही सांगा पण व्यवस्थित कपडे निघती नाही. तसे हाताने धुतलेले कपडे ना खूप छान आणि मऊ, धुतल्यानंतर आणि वाळल्यानंतर तो कपडा बघा किती मऊ लागतो. तर इथे ना सर्व कपडे मी व्यवस्थित धुवून घेते आणि त्याच्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात करते. माझ्याकडे जी हौस आहे काम करायला ना ती महिनाभर कामावर नाही आहे, त्याच्यामुळं मग हे सर्व काही कामं मलाच करायला लागतात आणि काही हरकत नाही. मला असं पण काम करायला आवडतं. त्याच्यामुळं मग म्हटलं चला कपडे धुवून घेऊ. आणि फरचीसुद्धा मला आहे ना मॉपनी पुसायला आवडत नाही. माझ्याकडे मॉपसुद्धा आहे पण मी तो ठेवून दिलेला आहे, डायरेक्ट कपाटात ठेवून देईल. हौसा असली का ती तर हातानेच पुसते, पण ती नसली ना तरी पण मला फरची पुसायची असली का मी सुद्धा हातानेच फरची पुसते. हाताने आपण ज्यावेळेस फरची पुसतो ना त्यावेळेस बघा कानी कोपरे सर्व घरामध्ये आपला हात फिरतो. आणि मॉपनी पुसायचं म्हटलं ना का ते मध्ये पुसल्या जातं आणि कानी कोपऱ्यांना तो मॉप जात नाही. तसं बघा सोप्याखालीसुद्धा मॉप जात नाही. तसं हाताने फरची पुसायची म्हटलं ना का सोप्याखालूनसुद्धा आपण हात मारून घेतो, त्याच्यामुळं फरची पण एकदम छान दिसते आणि फरची पुसल्यासारखी वाटते. मॉपनी आहे ना कशी पुसा पण मला ना फरची पुसल्यासारखी वाटतच नाही. तरी त्यानं सर्व कपडे व्यवस्थित धुवून घेतले आणि आता पिळून आणि वाळत घालते. उन्हामध्येच येते पण मी कपडे ना उन्हामध्ये वाळत घालत नाही, सावलीतच वाळत घालते. आजांचा मॉर्निंग वॉकचा सुद्धा ड्रेस होता तो पण धुतला आणि तो भरपूर वेळ भिजत ठेवला होता. सकाळीच आंघोळीच्या आधीच बाहेरची मस्तपैकी सर्व झाडझटक झाली आणि हवा पण खूप मस्त सुटलेली आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा आणि लाईकसुद्धा करत जा, कमेंटसुद्धा करत जा. मी माझ्या सर्व ताई दादा आणि मैत्रिणींच्या कमेंटची वाट बघत असते. अशा पण तुमच्या कमेंट असतात, खूप मस्त कमेंट असतात आणि प्रत्येक कमेंट मी वाचते, प्रत्येक कमेंटला रिप्लाय देते. ज्यावेळेस तुमच्या कमेंट येतात आणि मी त्या वाचते ना तर खूप छान वाटतं. अक्षरशः म्हणजे उत्साह वाढतो माझा काम करण्याचा. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना खूप खूप मनापासून धन्यवाद. असाच प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर कायम असू द्या. आता कपडे धुवून झाले, किचनमध्ये आले, भांडे घासायचे आणि एक भाजी बनवायची आहे. किचन पण धुवून काढायचं आहे, पुसून नाही, किचन धुवून काढायचं आहे आणि हे भांडे लावायचे. पण कपडे तर झाले उन्हाच्या आत, जरा कपडे धुतले का बरं वाटतंय. एक भाजी मी बनवली होती आणि आता मला पुन्हा भाजी बनवायची होती, पण मला लक्षात आलं का नको भाजीपेक्षा आहे ना आमरस बनवूया. तसाच आंब्यांचा सीझन पण आहे, आमरस चपाती खायला पण छान वाटतंय. तर मग मी आहे ना आता आमरसच बनवला आणि आता तो फ्रीजरला ठेवून देते म्हणजे मस्त थंड होईल. तोपर्यंत बाकीचे दुसरे कामं आवरते. आता 2 दिवस सुट्ट्या आहेत तर मला आहे ना सर्व धान्य भरून ठेवायचं आहे. तरी इकडे तुम्हाला 2 टाक्या दिसत आहे ना तर त्या धुवून आणि उन्हामध्ये छानपैकी वाळल्या आहे. ही एक टाकी रिकामी आहे तर म्हटलं चला धुवून ठेवूया. जर धान्य भरायला कमी पडलीच तर तिच्यामध्ये पण धान्य भरून ठेवता येईल. आणि एकमध्ये तर अर्धीच्या वरती गहू भरलेलं आहे एक टाकीमध्ये. तर मग ते पण एखाद्या कोठीत वगैरे काढून घ्यायला लागेल. तर इथे ना आता ही टाकी स्वच्छ धुवून घेते. घराच्या कामाने आहे ना ते सिमेंट वगैरे कलर लागला आहे, सिमेंट लागला आहे टाक्यांना. तर निरमा टाकली आणि ब्रशनी ना व्यवस्थित स्वच्छ घासून घेते आणि उन्हामध्ये वाळत ठेवते. म्हणजे 2 दिवस ऊन लागलं ना का टाकी पण छान वाळेल. आणि धान्य भरून ठेवायचं असेल तुम्हाला टाक्यांमध्ये कोठ्यांमध्ये तर धुतल्याबरोबर आणि लगेच धान्य भरू नका.
कोठी म्हणा, टाकी म्हणा, ही ओलीच राहील आणि धान्यसुद्धा खराब होईल. त्याच्यामुळे 1-2 दिवस मस्तपैकी वाळू द्या आणि त्याच्यानंतरच सर्व धान्य भरून ठेवा. तर इथे ना मी सर्व टाकी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आणि ते सिमेंटचे डाग वगैरे ते तर काही निघणार नाही, हळूहळू निघतील पण लगेच तर नाही निघणार, किंवा कलरचे सुद्धा निघणार नाही. घराच्या कामाच्या वेळेस आहे ना मला त्या खूप उपयोगात आलेल्या टाक्या आहेत. बेसिंगमध्ये थोडेसे भांडे ते घासायचे आणि किचन पण धुवून घ्यायचं आहे. पण मागे ना मी पापड बनवले होते आणि हे थोडंसं पापडांचं पीठ ठेवलं होतं, म्हणजे लावायला ठेवलं होतं पापडांना, तर ते पीठ उरलंय. मग आता ते ठेवलं तर ते असंच फेकझोक होईल त्याची, म्हणजे ते टाकूनच जायला लागेल. तर मग म्हटलं चला आज त्याचे पापड तरी बनवून घेऊया, कारण उद्या तर अमावस्या आहे, अमावस्यानंतर मग पापड बनवता येणार नाही. तर मग म्हटलं आज त्याचे पापड बनवून घेऊ. तर सगळ्यात आधी ना आता हे पीठ मळून ठेवते, म्हणजे भांडे घासोपर्यंत आणि किचन धुवोपर्यंत पीठ व्यवस्थित भिजेल आणि मग त्याचे ना मग मी पापड करून टाकेन. तर काय 7-8-10 किती हो, पण मग म्हटलं चला पापड तरी करून घेऊ त्याचे. त्याच्यात मसाला वगैरे सर्व आईने टाकला आहे, फक्तच आता पीठ मळायचं आहे आणि पापड बनवायचे. दहा 15 पापड झाले तरी कोणाचे ते नाही का. तर मग म्हटलं उगीच ते पीठ असंच राहून आणि टाकून देण्यापेक्षा पापड तरी करू. पापडाचं पीठ खूप चिकट असते, ते हाताला तेल लावायला लागतंय. इतकं गरम होतंय ना का घराच्या सर्व खिडक्या दरवाजे उघडे ठेवले ना तरी सुद्धा एवढं गरम होतंय. फॅन सुद्धा चालू राहतात तरी पण खूप गरम होतं. हे बघा एवढं पापडाचं पीठ तयार झालंय. काय व्हायचे तेवढे पापड होते. आता पीठ ठेवून देते आणि भांडे घासते, किचन आवरून देते. किचन ओटा वगैरे स्वच्छ घासून घेते, त्याच्यानंतर भांडे घासते आणि मग बाकीचे कामं करते. तर माझे असंच असतं, जे कामं मला दिसेल ना ते मी कामं करायला घेते. म्हणजे कसं होतं, आपले एक एक कामं आवरले जातात. कधीतरी ते काम आपल्यालाच करायचं आहे, मग थोड्या वेळाने करायचं ते लगेच केल्याने काय हरकत आहे. तर मग माझं असंच आहे, जे काम मला दिसेल ना ते मी पटपट करूनच घेते, म्हणजे आपलं पण एक एक काम हलकं होऊन जातं. तर आता नाही ते किचन व्यवस्थित आवरून घेते. असा माझ्या किचनमध्ये एक ब्रश असतो, एका गॅस शेगडीला बघा आपण पोळ्या करताना पीठ वगैरे बटनांना लागलेलं असतं. खाली गॅस शेगडीचं जे स्टील म्हणा असं बघा मुडपलेलं असतं, तर तो गोट तसा असतो, तिथे कधी कधी पीठ वगैरे असतंय ना. मग असं ब्रशनी व्यवस्थित काढलं ना का ते पीठ वगैरे सर्व काही किंवा जे काही अन्न असेल ना ते निघून जातं. त्याच्यामुळं माझ्या किचनमध्ये नेहमीच असा एक ब्रश असतोच. आता इथं किचन मी स्वच्छ धुवून काढला, इकडची खिडकी बंद केली, कारण बाहेर जेवढी हवा येते ना तर किचनवरती खूप माती माती आणि धूळ धूळ दिसते. आणि तो ब्लॅक कलरचा असल्यामुळे ना ती माती वगैरे असली ना ती पावडर तशी का ती दिसून येते. तर आता भांडे घासायचे आहेत, पण आधी मी जेवण करते. 1:15 वाजलाय, 1:15 वाजलाय. तर म्हटलं आधी जेवण करते आणि त्याच्यानंतर भांडे घासते आणि तोपर्यंत पापडाचं पीठ सुद्धा भिजतंय. तर मी आता रस चपाती खाणार, मला आवडते रस चपाती, आणि यांच्यासाठी आहे भाजी. आधीसाठी पण रस चपातीच आहे आणि हे आले का हे भाजी पोळी खातील.
या तुम्ही पण जेवण करायला. आधी तू जेवण करतो का बाळा? सोफ्याचं जे काही कुशन आहे ना ते पूर्ण एक दिवस मला उन्हामध्ये वाळत घालायचं आहे. वाळल्यानंतर आहे ना कुशन वाळल्यानंतर कापूस पण मस्त फुगतो. आणि कसं आता ऊन पडतंय ना तर मग म्हटलं वाळत घालूया एक दिवस. आणि त्याच्यानंतर पुन्हा आता पावसाळा सुरू होईल तर वाळत घालायचा विषयच नाही. उशांचे कवरसुद्धा धुवायचे आहेत. सर्व खिडक्यांचे पडदेसुद्धा धुवून काढायचे. पुन्हा मग आत्ता पडदे धुतले का मग डायरेक्ट नवरात्र म्हणा किंवा दिवाळीच्याच वेळेस धुवायचे. मग मध्ये काही पावसाळ्यामध्ये कोण काढतंय पडदे वगैरे धुवायला. असं पण ओलं ओलं चिडचिड असते आणि त्याच्यात आपण ही एक चिडचिड करायची. मग ते म्हटलं धुवून काढत. तर आता इथे माझं किचन पूर्ण आवरून झालं आहे आणि 3 पाट्या घासलेले भांडे खाली आहे. तर आता माझे ना पापड वगैरे करून झाले ना का मी ट्रॉल्यासुद्धा आवरून घेणार आहे. इकडची ट्रॉली आवरली, ही सुद्धा ट्रॉली आवरली. पिठाचे आणि तांदळाचे डबे ना ती ट्रॉली आवरली. ही पुल आउटची बाकी आहे, इथल्या 3 आणि ह्या 2 ती सुद्धा आवरलेली ट्रॉली आहे. तर त्या ट्रॉली आवरल्याशिवाय हे भांडे काही बसू शकत नाही, तर ते आवरायचे आहे. तर चल आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.